नमस्कार, मी सुमित जगदाळे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. भूमिकेचं पावित्र्य राखणाऱ्या कलाकारांचा सध्या अभाव आहे, अशी खंत ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवळकर यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ कलावंत शाहू मोडक यांच्या स्मृतीनिमित्त शाहू मोडक स्मृती प्रतिष्ठानतर्फे बाल कलाकार ऐश्वर्या तुपे हिला स्मिता तळवळकर यांच्या हस्ते शाहू मोडक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. सिम्बॉयसिसचे संस्थापक डॉक्टर शहाब मुजुमदार, आमदार गिरीश बापट, अध्यक्षा प्रतिभा मोडक यावेळी उपस्थित होते. गायक शुभम खंडाळकर, एम अँटनी दास परेरा, स्वामी माधवानंद यांनाही यावेळी शाहू मोडक पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मिता तळवळकर म्हणाल्या, कलाकाराच्या पडद्यावरील आणि पडद्यामागील प्रतिमेचे अनेक जण अनुकरण करतात. त्यामुळे इतरांपेक्षा कलाकारांवर समाजामध्ये वावरताना मोठी जबाबदारी असते. असे सांगतानाच सध्याचे कलाकार केवळ भूमिकेकरता खोटेपणाने वावरताना दिसतात. शाहू मोडक यांनी केवळ पडद्यापुरत्या भूमिका जगवल्या नाहीत, तर त्या भूमिका आपल्या जीवनामध्ये उतरविल्या. आजचे कलाकार चेहऱ्यावरील रंग उतरला की भूमिका विसरतात. डॉक्टर मुजुमदार म्हणाले, शाहू मोडक यांनी आपल्या भूमिका आणि जीवनातून विश्वाला बंधुत्वाचा संदेश दिला. वनस्पती आणि प्राण्यांना जे सहजीवनाचे सूत्र सापडले ते मानवाला सापडलेले नाही. शेलार यांचा आकाश चिन्हाचा पदभार काढून घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे. अतिक्रमण विभाग प्रमुख रमेश शेलार यांच्याकडे असलेल्या आकाश चिन्ह विभागाचा अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आला आहे. हा पदभार कमी खाती असलेल्या उपायुक्त दर्जाच्या एका अधिकाऱ्याकडे देण्यात येणार असून याबाबतच्या प्रस्तावावर महापालिका आयुक्तांनी आज सही केल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा पदभार उपायुक्त प्रवीण आष्टीकर अथवा गौनी विभाग प्रमुख द. मोरे यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. शेलार यांच्याकडे सध्या अतिक्रमण विभाग तसेच आकाश चिन्ह विभागाचा अतिरिक्त पदभार आहे. शेलार यांच्या विरोधात मागील आठवड्यात नगरसेवकांकडून तक्रारी आल्या आहेत. तसेच मुख्य सभेत आकाश चिन्ह विभागाकडील होर्डिंगची परवानगी तसेच नूतनीकरण आणि कामकाजावरून शेलार यांना काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह सभागृह नेते सुभाष जगताप यांनीही जोरदार टीका केली. महापालिका आयुक्तांनी त्यांना पाठीशी घालू नये तसेच महापालिकेचे नुकसान करू नये अशी मागणी केली. मात्र शेलार यांच्या बदलीचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने तयार केला होता. आज शेलार यांच्यावर झालेल्या टीकेनंतर आयुक्तांनी तत्काळ हा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. हा पदभार उपायुक्त आष्टीकर अथवा द. मोरे यांच्याकडे देण्याची शक्यता आहे. आष्टीकर यांच्याकडे दिल्यास तो बुधवारी दिला जाण्याची शक्यता असून मोरे यांच्याकडे दिला गेल्यास ते 10 मे रोजी रजा संपून परत आल्यानंतर दिला जाण्याची शक्यता आहे. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदत कार्यासाठी आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे 5 मे रोजी संवेदना हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून मिळणारे सर्व उत्पन्न दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीकडे दिले जाणार आहे. प्रसिद्ध बासरी वादक पंडित रोणू मुजुमदार, व्हायोलिन वादक एल. सुब्रमण्यम, पंडित उल्हास कशाळकर, पंडित राजन व पंडित साजन मिश्रा आणि गान सरस्वती किशोरी अमोणकर या प्रख्यात कलावंतांची कला संवेदना कार्यक्रमात रसिकांना ऐकता येणार आहे. न्यू इंग्लिश स्कूल रमेणबागेच्या मैदानावर सकाळी व सायंकाळी अशा 2 सत्रात हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली. रविवारी सकाळी 6 ते 10 या वेळेत होणाऱ्या पहिल्या सत्रात पंडित रोणू मुजुमदार व पंडित उल्हास कशाळकर आणि पंडित राजन व पंडित साजन मिश्रा यांचा कलाविष्कार सादर होणार आहे. सायंकाळी 6 ते 10 या वेळेत होणाऱ्या सत्रामध्ये एल. सुब्रमण्यम यांचे व्हायोलिन वादन होईल, तर किशोरी अमोणकरांच्या गायनानं सांगता होईल. मुस्लिम बांधवांच्या न्याय हक्कासाठी हिंदी है हम हिंदुस्ता हमारा परिषदेच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष नदीम शफी मुनावर यांच्या नेतृत्वाखाली या धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आले. मस्जिद व मदरसासह सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळ बांधकाम परवानगीसाठी मूलभूत धार्मिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने योग्य GR काढावा, तसेच न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा कमिशन शिफारसींची अंमलबजावणी करून कर्नाटक पॅटर्न प्रमाणे मुस्लिमांना
सरकारी नोकरी आणि शिक्षणात 5% आरक्षणाचा स्वतंत्र कोटा देण्यात यावा. 2004 सालापासून सातत्याने या प्रश्नांबाबत सरकार आणि प्रमुख नेत्यांशी चर्चा करूनही अद्याप या प्रश्नांवर काहीच तोडगा निघाला नाही. या प्रश्नांवर थेट मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बैठक घेऊन प्रश्न सोडवावेत अशी मागणी या आंदोलनात महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटच्या वतीनं करण्यात आली. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. 14 मे रोजी राज्य सरकारनं शासकीय सुट्टी जाहीर करावी आणि छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शासकीय इतमामात साजरी करावी अशी मागणी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या पुरंदर किल्ल्यात दरवर्षी 14 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील शंभू भक्त येत असतात. परंतु सदर पुरंदर किल्ला हा लष्कराच्या ताब्यात असून त्या ठिकाणी जाण्यासाठी शंभू भक्तांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तसेच किल्ल्याची अत्यंत दुरावस्था झालेली असून त्या ठिकाणच्या इमारतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान व पडझड झाली आहे. पण हा किल्ला लष्कराच्या ताब्यात असल्यामुळे राज्य सरकार आणि पुरातत्व विभागाला त्या ठिकाणी कोणतीही दुरुस्ती करता येत नाही. त्यामुळे हा किल्ला राज्य सरकारकडे हस्तांतरित करून त्याची डागडुजी व दुरुस्त करण्यात यावी आणि 14 मे संभाजी महाराजांचा जन्मदिवस या दिवशी राज्य सरकारनं शासकीय सुट्टी जाहीर करावी. या मागणीसाठी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पुणेच्या वतीनं 29 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी हजारो शंभू भक्तांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड पुणेचे शहराध्यक्ष अजय भोसले, जिल्हाध्यक्ष रमेश हांडे, पिंपरी चिंचवड विभागाचे शहराध्यक्ष अभिमन्यू पवार उपस्थित होते. गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हायला हवी यासाठी सर्वांना समान नागरी कायदे हवेत असा सूर चर्चासत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला. स्त्री आधार केंद्रातर्फे महिला धोरण 2013 उपेक्षा आणि अपेक्षा या विषयावर आयोजित चर्चासत्रात हा सूर व्यक्त करण्यात आला. यावेळी स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष आमदार डॉक्टर नीलम गोरे, मुस्लिम सत्यशोधक समितीचे सय्यदभाई, डेव्हलपमेंट सपोर्ट टीमचे व्यवस्थापक विश्वस्त मिनी बेदी, लेखिका डॉक्टर लखबीर कौर वर्मा यांनी सहभाग घेतला. आमदार डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या, महिला धोरण आखताना ते स्त्रियांच्या हिताचे आणि सर्वसमावेशक हवे. मात्र महिला धोरण 2013 मध्ये हिंदू कायद्यात केंद्राने केलेले बदल आणि वर्मा समितीच्या अहवालाचा समावेश नाही. डॉक्टर लखबीर कौर वर्मा म्हणाल्या, स्त्रियांचे शोषण विषयी अनेक साहित्यिकांनी हा विषय समाजापुढे आणल्यामुळे परिस्थिती काहीशी बदलली. मात्र आजही स्त्रियांवर अनन्वित अत्याचार होतच आहेत. Civil, computers, electronics, electronic and telecommunications, IT and mechanical. MA, computers, electronics, IT and mechanical, diploma, engineering, mechanical and computer. MBA, finance, HR and marketing. BCA, BBA, MBA and MCA for engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं 1 मे रोजी भव्य परिवर्तन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी शैलेश चव्हाण, हनुमंत साठे, परशुराम वाडेकर, नवनाथ कांबळे, बाळासाहेब जांडराव, महेंद्र कांबळे आदी उपस्थित होते. महागाई, दुष्काळ, भ्रष्टाचार, विविध घोटाळे, अन्याय, अत्याचार, जमिनीची, पाण्याची व नैसर्गिक साधनांची लूट करणाऱ्या या सरकारला घरी बसवण्याकरता व बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या सत्तेची स्थापना करण्याकरता नागरिकांची आर्थिक, सामाजिक स्वास्थ्याबरोबरच
शिक्षण, आरोग्य व निवारा अशा विविध प्रश्नांवर नाकर्ते शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं 1 मेला भव्य परिवर्तन मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे। या भव्य मेळाव्यास पक्षाचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले मार्गदर्शन करणार आहेत। हा मेळावा पुणे स्टेशन येथील BJ मेडिकल ग्राउंडवरती सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्यास पूर्ण जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। या परिवर्तन मेळाव्यामध्ये 2011च्या निवडणुकीमध्ये मतदान करणाऱ्या झोपडपट्टी धारकांच्या झोपड्या अधिकृत कराव्यात, प्रत्येक झोपडपट्टी धारकाला 500 स्क्वेअर फुटांचे घर मिळावे, दुष्काळाच्या निधीचा गरजूंना लाभ होऊ न देता त्या निधीचा गैरवापर करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, मागासलेल्या समाज घटकाने स्वयंरोजगारासाठी महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, वसंतराव नाईक, मौलाना अब्दुल कलाम आझाद अशा सर्व महामंडळाची कर्जे सरसकट दुष्काळामुळे माफ करावीत, भावी काळात लोकसंख्येनुसार भरघोस रकमेची तरतूद करावी, राखीव जागाचा अनुशेष भरून काढावा, महागाईला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करावी, सरकारी मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करावे अशा विविध मागण्यांचे आयोजन करण्यात आले आहे। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर डिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटूया याच वेळी। नमस्कार।